मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सगुणाला आवडत नाही की जानकीने तिच्या किचनमध्ये काम केलं आणि हे मात्र ती सगळं ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं करत असते. त्यामुळे आता ती जानकीला बोलते की तुमचा मान तुम्ही राखा, कशाला तो घालवता आहे आणि यापुढे माझ्या किचनमध्ये लुडबुड करायची नाही मला विचारल्याशिवाय. आले मोठे पंचपक्वान्न खाणारे असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते. इकडे मात्र ओवीला तिचा खूपच राग येतो आणि ती जानकीला म्हणते, "ही पण काय त्या ऐश्वर्या आंटीसारखी आहे की काय?" तर तेव्हा जानकी सांगते, "असं बोलायचं नाही ओवी. पण काय आहे ना, तिचं पण बरोबरच आहे. आपण तिच्या किचनमध्ये काम केलं म्हटल्यावर तिला ते नाही आवडलं कदाचित. त्यात चुकीचं काय आहे?" तर ओवी म्हणते, "पण आई तूच म्हटली ना, की आपण जिथं राहतो ते आपलंच घर आहे असं म्हणून चालायचं असतं." तर तेव्हा मात्र तिने जे सांगितलेल्या गोष्टी असतात त्या जानकीला आठवू लागतात. त्यानंतर जानकी पुन्हा तिची समजूत काढू लागते आणि आता त्यानंतर मात्र ओवी आपली दिवाळी कशी असणार ते ती विचारू लागते. कारण घरी तर दिवाळीमध्ये किती मजा असायची असं ती जानकीला सांगू लागते. इकडे मात्र जानकीलाही फार वाईट वाटतं, की आता मात्र दिवाळी कशी असणार हे तिलाच माहिती नाही. दुसरीकडे ओवी हट्ट करू लागते सगळ्या गोष्टीचा, तर जानकी म्हणते, "तू काळजी करू नको, तुझे बाबा सगळं आणणार आहेत." तर तेव्हा मात्र ओवी खूपच खुश होते आणि ती जानकीला मिठी मारते. इकडे मात्र जानकी विचारात पडते, की खरंच असं सगळं होईल का? की आता पुन्हा सगळे प्रॉब्लेमच सुरू राहणार आहे. दुसरीकडे मात्र सारंग सोफ्यावर बसून विचार करत असतो, की नक्की काय चाललं आहे आणि ऋषिकेश दादा बद्दल जे काय सुमित्रा दादा सांगत होता ते खरंच आहे म्हणा, असं सगळं त्याला वाटू लागतं. तेवढ्यात मात्र तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या हा सगळा प्रकार बघते आणि तिच्या लक्षात येतं, की सारंगला आता मात्र पुन्हा एकदा ब्रेन वॉशची गरज आहे. त्यामुळे ती त्याला चहा देते आणि गुड मॉर्निंग म्हणते आणि तो खूपच खुश होतो. ती सांगू लागते, की "मी माझ्या हाताने केलं आहे." तेव्हा सारंगलाही आनंद होतो आणि पुन्हा आता ऐश्वर्या तिच्या प्रेमाचं जाळं सारंगवर टाकणार असते. इकडे मात्र ऐश्वर्या त्याला बोलू लागते, की "आज मला खूप बरं वाटतं आहे." आणि त्याच वेळी सारंग म्हणतो, "आज मला फार वाईट वाटतं आहे." आणि इतक्यात सारंग तिला म्हणतो, "तुम्हाला बरं कसं वाटू शकतं, एवढं घरामध्ये असं वातावरण असल्यावर?" तर तेव्हा ऐश्वर्या समजून सांगू लागते, "मला का बरं नाही वाटणार? आपल्या घरातली वाईट माणसं इथून बाहेर पडली आहे, ज्यांनी नानांना ढकललं, नानांच्या जीवावर उठली, ती माणसं इथून बाहेर पडली तर मला चांगलंच वाटेल ना." तर तेव्हा मात्र सारंगला तिच्या बोलण्याचा अर्थ कळतो आणि तो म्हणतो, "हो, बरोबरच आहे. तुम्ही खरंच किती योग्य तो विचार करता." आणि असं म्हणून तो तिचं पुन्हा कौतुक करू लागतो. ऐश्वर्या पुढे म्हणते, "मला माहिती आहे तुम्हाला का वाईट वाटतं आहे. तुम्ही आहे ना, फक्त माणसांना माणूसच नाही समजले. तुम्ही त्यांना देव समजत बसले आणि त्यामुळे देव कधी चुकत नाही आणि तुम्हाला हे मान्यच नाही की त्यांनी चूक केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास होतो आहे." आणि मात्र आता सारंगाला तिचं म्हणणं पटू लागतं. सारंग म्हणतो, "खरंच तुम्ही किती छान बोलता हो. तुम्ही हे पटवून दिलं ना, की मला लगेच सगळ्या गोष्टी पटतात." इकडे मात्र ऐश्वर्या म्हणते, "बरोबरच आहे. एका खुळ्याला अजून खुळ्यात काढायला जास्त काही वेळ लागत नाही." दुसरीकडे ऐश्वर्या त्याचा हात हातात घेऊन म्हणते, की "आता आपल्याला या दोघांनंतर हे घर सांभाळायचं आहे. तर त्यामुळे आता आपल्या पद्धतीने हे घर आपण सजवूया. हे रूम." आणि आता रूम म्हटल्यावर मात्र ती सारंगाला बोलू लागते, की "खरं तर आता बोलायला नाही पाहिजे, पण आता जानकी वहिनी आणि ते काही तर परत येणार नाही. त्यामुळे आपण त्यांच्या रूममध्ये शिफ्ट होऊया." तर तेव्हा सारंग म्हणतो, "पण का?" तर तेव्हा लगेच त्याच्या मागचं आता कारण काय द्यायचं म्हणून ती पुन्हा प्रेमाने त्याचा हात हातात घेते आणि ती म्हणते, "तुम्ही जसं मनाने सुंदर आहात ना, तसं अगदी प्रेमाने पण आहात." आणि असं म्हणून ती त्याच्या हृदयाजवळ हात लावते आणि पुढे म्हणते, की म्हणजे कसं, आता ती रूम पण आपल्याला मिळेल आणि त्यांच्यानंतर आपलासुद्धा प्रेमाचा राजमहाल आपण बांधायला नको का? असं म्हणून त्याला ती प्रेमाने समजवत असते आणि मात्र ऐश्वर्या आपल्यावर प्रेम करू लागली आहे या गोष्टीचा तिला जाणीव होते आणि आता तो सुद्धा तिच्या म्हणण्यानुसारच तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची मनामध्ये इच्छा धरतो आणि तो म्हणतो, "हां, ठीक आहे. मी आत्ताच जाऊन गुलाबला हाती धरून सगळं सामान शिफ्ट करतो." तेव्हा मात्र ती म्हणते, "नको, आत्ता नको. आत्ता केलं तर उगाच आईंना वेगळं वाटेल. त्यामुळे आता आईंशी बोलून घेऊ." तर तो म्हणतो, "जा मग तुम्ही बोलून घ्या." तर तेवढ्यात ती म्हणते, "नाही, तुम्ही बोला. खरं तर काय आहे ना, आईंचा मूड बघून बोला आणि तुम्ही बोलले ना तर ते जरा चांगलं राहील."
त्यानंतर मात्र आपण ही रूम मिळवूनच राहू असं ती सारंगला सांगते. तेव्हा सारंगलाही ते म्हणणं पटतं आणि आता सुमित्राशी बोलण्यासाठी ते दोघेही तयार होतात. दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी ऋषिकेश नोकरीसाठी ट्राय करतो. दुसरीकडे साखर कारखान्यामध्ये तो जातो तेव्हा त्या मालकालाही विनंती करतो, "जे काम असेल ते मी करेल." परंतु तो मालक म्हणतो, "खरं तर तुम्ही असं म्हणू नका आणि आम्हाला असं म्हणून लाजवू पण नका." तर मात्र पुढे तो म्हणतो, "पण असं का म्हणता आहे? खरं तुमच्याबद्दल गावात जे बोलणं चालू आहे त्याबद्दल." तर ऋषिकेश म्हणतो, "तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका हो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा." तेव्हा मात्र तो मालक म्हणतो, "तुम्ही बरोबर म्हणता आहे. मला तुमच्यावरच विश्वास आहे. पण काय आहे ना दादा, सयाजीरावांनी आम्हाला धमकी दिली आहे. जर कोणी तुम्हाला नोकरी दिली तर आमच्या ते जीवावर बेतेल." दादा मात्र इथे ऋषिकेश फारच मोठ्या संकटात सापडतो. तेव्हा तो मालक म्हणतो, "कसं आहे दादा, तुम्ही त्यांची मुलगी तुमच्या घरची सून केली ना, तेच तुम्ही चुकला आहात." आणि आता ऋषिकेश म्हणतो, "पण तुम्ही का घाबरताय त्याच्या धमक्यांना? अजिबात घाबरू नका." तर तो पुढे म्हणू लागतो, "साहेब, माझी ही बायको मुलं आहे. मला असं वागून चालणार नाही आणि या लोकांची किरकिर माझ्या मागे नको मला. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी तुम्हाला काम देऊ शकत नाही." असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे मात्र ऋषिकेशला सगळ्या गोष्टीची आयडिया येते आणि तो रस्त्याने चालत असतो. दुसरीकडे ओवी शाळेतनं येते आणि आनंदाच्या भरात ऋषिकेशला फोन लावून विचारते, "बाबा, तुम्हाला माहिती आहे का? आज स्कूलमध्ये आम्ही कंदील बनवला. अगदी वर्गाच्या मधोमध लटकवला आहे आणि पणत्या पण रंगवल्या आहे. मला तर आजपासूनच दिवाळी असल्यासारखं वाटतं आहे. पण आपण कधी जाणार खरेदी करायला? तुम्हाला तर माहिती आहे ना, मला काजू कतली पण खूप आवडते. पण आपण केव्हा जाणार? आपण आत्तापर्यंत तर काहीच खरेदी पण केली नाही." असा विचार ती बाबांना करू लागते, की कधी आपण जाणार, कधी आपण जाणार, सारखा हट्ट करते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "तू काळजी करू नको ओवी, आपण सगळं करूया हां, आणि सगळं घेऊया." असं म्हणून तो तिला धीर देतो आणि फोन ठेवतो. इकडे मात्र आता तो विचारात पडतो आणि त्याला सगळं बोलणं आठवत असतं, की सयाजीराव काय आता त्याला नोकरी मिळू देणार नाही आणि त्याच विचारामध्ये तो असतो. पण आता ओवीच्या गरजासुद्धा त्याला पुरवल्या पाहिजे आणि घरसुद्धा सांभाळलं पाहिजे. त्यामुळे त्याच विचारात तो चाललेला असतो. तेवढ्यात त्याच्यासमोरनं एक रिक्षा येते आणि त्या रिक्षामध्ये अनाउन्समेंट होते, की कुस्तीचा सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये तुम्ही जर जिंकलात तर तुम्हाला 1,00,000चं बक्षीस आहे. त्यामुळे तो विचार आता ऋषिकेशच्या मनात येतो. दुसरीकडे जानकी दोरीवरनं कपडे काढत असते आणि त्यानंतर मात्र कपड्यांच्या घड्या घालू लागते. तेव्हा ती ओवीला सांगते, की "तू का हा पसारा मांडला आहे? आल्यावर पसारा ठेव जरा जागेवर आणि शाळेतला युनिफॉर्म वगैरे बदल जरा." त्यानंतर मात्र ओवी सांगू लागते, "हो आई." आणि इकडे जानकी म्हणते, "तुला सांगितलं ना मोबाईलवर गेम वगैरे नको खेळत जाऊ." तेव्हा ओवी म्हणते, "आई मी गेम नव्हते खेळत, मी बाबांना फोन केला होता." तेव्हा आता ती सांगू लागते, की ती बाबांशी काय बोलले. तर मात्र जानकी अजून चिडते आणि ती म्हणते, "तुला सांगितलं ना बाबा कामासाठी बाहेर गेले आहे. सतत त्यांना फोन करून अशा मागण्या करू नको. त्यांना त्रास देऊ नको." असं ती बोलते. तेव्हा मात्र ओवी चिडून म्हणते, "हो, सगळ्यांनी दिवाळी साजरी करू दे. मी फक्त घरात बसून राहीन. मी काही करणार नाही. मला फटाके नको, मला कपडे नको, मला मिठाई नको, मला काहीच नको. मी घरात बसून राहीन फक्त आणि त्या सगुणा काकीचा ओरडा खाईल." असं म्हणून रडतच बाहेर निघून जाते. तेवढ्यात तिथे गुलाब येतो आणि "काय झालं वहिनीसाहेब?" असं विचारू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणते, "काय नाही हो." तर तो म्हणतो, "पण ती ओवी का रडते? आमची सगुणा काय बोलली की काय तिला?" तर ती म्हणते, "नाही, नाही, ती कशाला काय बोलेल." आणि पुढे तो म्हणतो, "तुम्ही तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका. दिसते साधी, पण अजिबात साधी नाहीये बरं का. खूप चॅप्टर आहे. आज पण बघा ना, ऐश्वर्या वहिनीला ती बंगल्यात येऊन भेटून गेली." तेव्हा मात्र आता जानकीचा सगळा प्रकार लक्षात येतो. मग ती म्हणते, "तरीच सगुणा आज अशी वागली." त्यानंतर मात्र जानकी म्हणते, "हरकत नाही. आता आपण बघूया काय करायचं ते. खरं तर ही ऐश्वर्या आम्हाला घराच्या बाहेर राहून सुद्धा जगू देणार नाही." इकडे मात्र गुलाब म्हणतो, "बरोबर बोलताय वहिनी तुम्ही." आणि त्यानंतर आता गुलाब आतमध्ये निघून जातो आणि इकडे जानकी पुन्हा विचारात पडते, "ही ऐश्वर्या काय अशी सुधारणार नाही आणि माझ्या कुटुंबाला त्रास देईल, परंतु मी तसं होऊ देणार नाही." असं ती मनाशी बोलते. दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग सुमित्राशी बोलण्यासाठी रूममधनं बाहेर पडतात आणि सुमित्रा हॉलमध्ये बसलेली असते. तेव्हा मात्र ते दोघंही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तर सारंग म्हणतो, "मला तुझ्याशी बोलायचं आहे." सुमित्रा म्हणते, "हो, बोल ना, काय बोलायचं होतं?" तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते, "ती जानकी वहिनींची रूम आहे ना." तर पुढचं वाक्य ती बोलायच्या आधीच सुमित्रा म्हणते, "हो, ती ना मी सौमित्र आणि अवंतिकाला दिलेली आहे. मला फार बरं वाटलं बरं का गं. माझ्या मनामध्ये जे चालू आहे तेच तुझी इच्छा आहे."
छान वाटलं मला ऐश्वर्या, असं ती म्हणते. आणि इथे मात्र ऐश्वर्याचा पोपट होतो आणि ती म्हणते, की या डिफेक्टिव्ह पीसला समजवण्यात मी वेळ घालवला आणि इथे अवंतिकाने बाजी मारली. असं म्हणून आता तिने तिला जी पाहिजे असती ती रूम मात्र आता अवंतिकाने घेतलेली असते. त्या गोष्टीचं तिला वाईट वाटतं आणि प्रचंड रागही येतो, की एवढं सगळं करून मात्र मागून येऊन अवंतिकाने लगेचच इथं हक्क आणि अधिकार मिळवला आणि ती मात्र प्रचंड चिडते. पुढील भागात आपण बघणार आहोत, की सगुणा येऊन ऐश्वर्याला निरोप देते, की दादा कुस्तीमध्ये उतरणार आहे आणि हे ऐकून आता ऐश्वर्या म्हणते, "कुस्ती खेळणार काय?" आणि इकडे मात्र ऋषिकेश जानकीला सांगतो, की "मी ती कुस्ती खेळणार आहे." तर तेव्हा ती नकार देते. कशासाठी? काही दुखापत झाली तर? तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "माझ्या ओवीसाठी." असं म्हणून तो त्या कुस्तीमध्ये उतरतो. इकडे मात्र कुस्ती खेळताना त्याला प्रचंड दुखापत होते आणि आता जानकी मात्र खूपच घाबरते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.